नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. देशाची मान शर्मेने खाली जाईल अशी घटना कर्नाटकामध्ये घडली आहे. येथील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये देशी आणि विदेशी पर्यटकावर हल्ला करण्यात आला आहे. पर्यटकावर अज्ञातांनी मारहाण करत एका इस्रायली महिलेसह आणखी दोघा महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. त्या महिलांच्या सोबत असलेल्या 3 पुरुषांनी विरोध दर्शविल्याने त्यांना तुंगभद्रा नदीमध्ये फेकून देण्यात आले. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला असून इतर 2 जणांना वाचविण्यात यश आले आहे. गुरुवारी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास ही घटना घडल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. आरोपींनी 27 वर्ष इस्रायली महिलेला तसेच होमस्टे चालविणाऱ्या 2 महिलेवर बलात्कार केला आहे. नदीत फेकून देण्यात आलेल्या पुरुषापैकी एका पर्यटकाचा मृतदेह नदीच्या पात्रात सापडला असून अमेरिका आणि महाराष्ट्रातील 2 पर्यटक जखमी अवस्थेत आढळून आले आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातील डेपो क्रमांक 1 मध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी समजली. आळणावर इटगी क्रॉस बेळगाव बोर्ड लावलेल्या बसच्या आतील लोखंडी दांड्याला दोरी बांधून मेकॅनिकल कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले आहे. मूळचे धारवाडचे आणि सध्या गांधीनगर बेळगाव येथील रहिवासी के.टी. कमडोळी, वय वर्ष 57 असे त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. गेल्या 33 वर्षापासून परिवहन विभागात मेकॅनिकल कर्मचारी म्हणून ते कार्यरत होते. कमडोळी हे पाठदुखीने त्रस्त होते. त्यांनी परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपल्याला हलकं काम देण्याची मागणी करून ड्युटी बदलून देण्याची विनंती केली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असा संशय व्यक्त होत असून मानसिक छळ केल्याचा आरोप कमडोळी यांच्या कुटुंबियांनी केला आहे. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश मनाला चटका लावणारा असाच होता. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी केंद्रीय पथक बेळगाव शहराच्या स्वच्छतेच्या प्रयत्नाचे मूल्यांकन करण्यासाठी सोमवार दिनांक 10 मार्च रोजी बेळगावला दाखल होत आहे. केंद्र सरकारच्या 5 सदस्यांच्या टीमचा यामध्ये समावेश असेल. बेळगाव महानगरपालिकेला या भेटीबद्दल सूचित करण्यात आले आहे. 2023च्या स्वच्छ सर्वेक्षणात बेळगाव शहर 198व्या स्थानावर होते, तर 2022 मध्ये 171व्या स्थानावर राहण्याचा मान मिळवला होता. गतवर्षी 2024 साली स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात आले नसल्याने बेळगाव शहराचे मूल्यांकन करण्यात आले नाही. यंदा 2025 सालाकरिता केंद्रीय पथक बेळगाव शहराच्या स्वच्छतेच्या प्रगतीचे मूल्यांकन करणार आहे. यामध्ये महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापन उपक्रम, विशेषतः कचरा वर्गीकरण तीव्र केले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की शहरातील 80% कचरा आता वर्गीकृत केला जातो, ज्यामुळे दरमहा 10 लाख रुपयांची बचत होते. रस्त्यावर टाकला जाणारा कचरा कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. बेळगावातील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यमिक शाळेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज शनिवार दिनांक 8 मार्च रोजी शहरातील मिलेनियम गार्डन मध्ये आयोजित केला गेला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर माधुरी दीक्षित, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, सचिव मधुरा भातकांडे, मुख्याध्यापिका दीपा एसी उपस्थित होते. प्रारंभी स्नेहल पाटील यांनी स्वागत केले. अश्विनी रायबागे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिव मधुरा भातकांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुरस्कार विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पालक महिलांनी मराठी, कन्नड, गुजराती, हिंदी गाण्यावर अप्रतिम असे नृत्य सादर केले. विनायक बांदेकर यांनी आपल्या खास सूत्रसंचालनाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात कोंबड्यांना H5H1 या विषाणूची लागण झाल्याने सर्वत्र बर्ड फ्लूची अफवा पसरली आहे. त्याचा फटका सीमा भागातील पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांना बसला आहे. परिणामी चिकनचा दर घसरला असून तो आता 160 रुपयावर येऊन पोहोचला आहे. प्रशासनाने नागरिकांमध्ये निर्माण झालेली बर्ड फ्लूची भीती दूर करून व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांमधून होत आहे. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. महाराष्ट्रातही केवळ एकच प्रकरण आढळले आहे. तरी सुद्धा सर्वत्र अफवा पसरल्याने नागरिक चिकन खरेदी टाळू लागले आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक व चिकन विक्रेत्यांना फटका बसू लागला आहे. सध्या सुरू असलेल्या बेळगावातील 12वीच्या मराठी विषयाचा पेपर नुकताच पार पडला. दरम्यान या प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका आढळून आल्याचे निदर्शनास आले होते. या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्न न समजल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चुकलेल्या प्रश्नांना ग्रेस मार्क देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पदवीपूर्व शिक्षण विभागाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, सूरज कुडुचकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे नुकताच ऐतिहासिक पवित्र कुंभमेळा पार पडला। या कुंभमेळ्यात भारताच्या विविध राज्यासह विदेशातून करोडो भाविकांनी अमृत स्नानासाठी पर्वणी साधली। दरम्यान प्रयागराजला पोहोचण्यासाठी अनेक भाविकांनी विमान प्रवास, रेल्वे प्रवास, बस प्रवास तसेच आपल्या खासगी चारचाकी वाहनांचा वापर केल्याचे आपण ऐकलेच असेल। मात्र बेळगावातील वेणुग्राम बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे सहसंचालक श्रीनिवास कुरुंदवाड यांनी बेळगाव ते प्रयागराज व पुन्हा प्रयागराज ते बेळगाव हा खडतर प्रवास एकट्याने मोटरसायकल वरून 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण करून कुंभमेळ्याला आपली उपस्थिती दर्शविली। त्यांनी केलेल्या या मोटरसायकल प्रवासाने आपल्या धैर्याचे आणि दृढ निश्चयाचे प्रदर्शन करत शरीराला थकवणाऱ्या या प्रवासावर यशस्वीरित्या मात केल्याने त्यांचा वेणुग्राम सोसायटी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश घारगे, उपाध्यक्ष निशिल पोद्दार, संचालक राकेश कलगडगी, गोकुळ कारेकर, प्रशांत येळूरकर आदी उपस्थित होते। Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call 1800-212-4050. Lokmanya, where money grows and relationships strengthens. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव बेळगाव येथे आज शनिवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त श्री मंगाई देवी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली। नाझर कॅम्प येथील जय जवान हॉलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्त्या निवृत्त मुख्याध्यापिका प्रतिभा सडेकर, प्रमुख पाहुण्या ॲडिशनल एसपी श्रुती NS, बेळगाव वार्ताच्या कार्यकारी संपादिका शिवानी पाटील, माजी नगरसेविका सुधा भातखंडे यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्त्या आणि पाहुण्यांनी मंडळाच्या महिला सदस्यांना मार्गदर्शन केले आणि श्री मंगाई देवी महिला मंडळाच्या स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी श्री मंगाई देवी महिला मंडळाच्या नूतन अध्यक्षा प्रतिमा संतोष पवार, उपाध्यक्षा शीतल बाळासाहेब जोवेकर यांच्यासह समस्त महिला मंडळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कर्नाटक लॉ सोसायटीच्या श्री वसंतराव पोद्दार पॉलिटेक्निकच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या वतीने काल शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव डेव्हएक्सेल 2025 आयोजित करण्यात आले होते। विविध पॉलिटेक्निक आणि BCA महाविद्यालयातील एकूण 60 संघांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना या दरम्यान सादर केल्या। या महोत्सवाचे उद्घाटन थेटा डायनामिक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक गजेंद्र देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले। स्लाइड सिंक, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा तसेच बग हंट, कोडिंग आणि डिबगिंग आव्हान अशा स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या। या दोन्ही कार्यक्रमामधील विजेत्यांना एकूण 20,000 रुपये रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। समारोप प्रसंगी हुबळी येथील सरकारी पॉलिटेक्निकचे लेखक आणि निवड श्रेणी व्याख्याते राजेश होंगल हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले। कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापिका साक्षी जोशी आणि CSE अध्यक्षा अनुराधा देसाई यांनी केले। यावेळी गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष, व्यवस्थापन सदस्य UN कालकुंद्रीकर, कॉलेजचे व्यवस्थापकीय मंडळ प्राचार्य SS मालाज यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सहभागींचे आणि संगणक विभाग आणि तांत्रिकी विभागाचे अभिनंदन आणि कौतुक केले। उन्हाळा सुरू झाल्यामुळे वर्षभर पुरेल इतक्या चटणीची व्यवस्था करण्याकरिता गृहिणींची मिरची खरेदी करण्यासाठी धांदल उडाली असून कोगनोळीच्या आठवडी बाजारात मिरचींचा बाजार लालीलाल झाला आहे। विविध प्रकारच्या मिरच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचा दर पडला असल्याची चर्चा व्यापारी वर्गातून होत आहे। वर्षभरासाठी चटणी करण्यासाठी मिरची खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची सध्या धांदल उडाली आहे। तसेच चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्यांचा बाजार देखील फुलला आहे। चटणीसाठी महत्त्वाचा लागणारा लसूण गेल्या महिन्यामध्ये 400 रुपये किलो होता, तो आता 200 रुपयावर आला आहे। त्यामुळे महिला वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे। गेल्या अनेक वर्षापासून सर्वच क्षेत्रात महिलांना प्राधान्य देण्याबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या घंटागाडीवरही महिला स्वसहाय्य संघाच्या महिलांना कामावर घेणार तसेच घंटागाडीवर चालक म्हणून त्यांची नियुक्ती करणार अशी घोषणा ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याकडून करण्यात आली होती। त्याला अनेक वर्ष उलटली तरी चिकोडी तालुक्यात 36 पैकी केवळ 16 ठिकाणीच महिला घंटागाडी चालक कार्यरत आहेत। 8 ग्रामपंचायतीमध्ये अद्याप या महिला चालकांची निवड करण्यात आलेली नाही। 12 ठिकाणी महिला चालक नियुक्त करूनही ते कार्यरत नसल्याची माहिती समोर आली आहे।
मांजरी येथील शेतकरी अशोक दत्तू माने वय वर्ष 69 यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली। गावातील विविध आर्थिक सहकारी संस्थेमधून शेतीसाठी त्यांनी 8 ते 10 लाख रुपयांचे कर्ज घेऊन आपल्या वडिलार्जित जमीन कसत होते। मात्र अलीकडेच कृष्णा नदीला आलेल्या महापुरात संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून अशोक माने यांनी आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्यांची पत्नी कस्तुरी माने यांनी अंकली पोलीस स्थानकात दिली आहे। अंकली पोलीस ठाण्याचे फौजदार वीरेश व पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पुढील तपास चालू ठेवला आहे। अशोक माने यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उत्साह आता अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला आहे। या मेगा इव्हेंटच्या विजेत्या पदाच्या सामन्यात 2 वेळ चॅम्पियन्स ठरलेली इंडिया टीम आणि 1 वेळ चॅम्पियन बनलेली न्यूझीलंडची टीम यांच्यात रोमांचकारी क्रिकेट सामना रंगणार आहे। दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे। 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत। भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना उद्या रविवार दिनांक 9 मार्च रोजी दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल। त्याचा टॉस अर्धा तास आधी दुपारी 2 वाजता उडविण्यात येणार आहे। याच बरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।